माझी सुट्टी नॉर्मली लोक मे महिन्याच्या सुट्टीमध्ये किंवा ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये गावी जातात. मी माझ्या वडिलांच्या सेटवर जायचो. खरं त्याची सुरुवात माझ्या आजीपासून झाली, कारण माझी आजी इज द ओरिजिनल स्टोरी टेलर. एक शूटिंग हे फॅमिलीचं पिकनिक सारखं असतं आमचं. ती स्वतः सांगते की आपण ती अशी नको सांगू मला गोष्ट, तुम्हाला तशी सांग. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. खरं तर मराठीत विविध विषयांवर चित्रपट येत असतात आणि त्याच्यात सगळ्यात महाराष्ट्रातला महत्त्वाचा विषय म्हणजे पाणी प्रश्न, आणि त्याच्यावरच आधारित एक चित्रपट आहे. आणि या चित्रपटाच्या निमित्तानं आपल्यासोबत जे कलाकार आहेत त्यांना तुम्ही विविध माध्यमातून नेहमीच पाहता, आणि जो अभिनेता आहे त्याच्या वैविध्यपूर्ण काम आहे त्याचे आपण सगळे चाहते आहोत. अभिनेता आदिनाथ कोठारे आणि ऋचा वैद्य आहेत आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये, आणि तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आदिनाथ, तुझ्यापासूनच सुरू करेन, कारण तो पोस्टर आला आणि जी चर्चा होती आणि त्याच्यानंतर टीजर तुम्ही आणला, आणि तुला आता काय काय फीडबॅक्स मिळतात तर त्याच्याबद्दल सुरुवातीला. माझा कंठ दाटून आलाय, घाईवरून आलाय मला. कारण 6-7 वर्षांचा हा प्रवास होता माझा पाणी हा सिनेमा बनवण्याचा, आणि आत्ता हे त्याची बाळाची डिलिव्हरीची वेळ आलेली आहे. आम्ही हा चित्रपट घेऊन 18 ऑक्टोबरला चित्रपटगृहात थिएटरमध्ये प्रेक्षकांना भेटायला येणार आहोत. काय सांगू, मी कुठून सुरुवात करू मला कळत नाही आहे. पण जेव्हा केव्हा मी माझ्या वडिलांकडून शिकलो आहे की ते नेहमी म्हणतात, आपण जेव्हा कुठली गोष्ट मनापासून सच्च्या दिलाने करतो ना, ती आपोआप त्याच्या मुक्कामी पोचते, प्रेक्षकांपर्यंत पोचते, कुठली असो ती. म्हणजे ती फिल्म बनवण्यापासून ते काही बोलण्यापासून ते घरातली कामं करण्यापासून, तुम्ही जे काही मनापासून सच्च्या दिलाने अगदी तुमच्या हृदयापासून जेव्हा काही करता ते पोचतं, आणि आपोआप योग्य ती माणसं त्या गोष्टीबरोबर जोडली जातात, आणि ते पाणीच्या सोबत झालंय. सर्वप्रथम हा विषय जेव्हा मी निवडला, मग टीम गोळा केली, मग फिल्मचा फंडिंगसाठी मी पिच करत होतो, ते सांगेन मी डिटेलमध्ये. मग प्रियांका चोप्रा ह्या प्रोजेक्टला लाभली, तिने हा प्रोजेक्ट प्रोड्यूस केला. लालबागच्या राजाच्या चरणीही तुम्ही ते पोस्टर आणि टीजर अनावरण केलेलं आहे, त्यामुळे प्रमोशनचं श्री गणेशाय झालंय असं पण म्हणू शकतो. तुझ्या तुझ्याकडे वळेन मी, तुझ्यासाठी कशा पद्धतीने राहिलेला आहे हा प्रवास, कारण तू देखील वाट बघत असशीलच की कधी येणार आहे, आणि तुझ्यासाठी खरंच स्पेशल असणार आहे ही फिल्म, तर त्याबद्दल सांगितलंस तर. प्रमुख भूमिकेत माझा पहिलाच मराठी चित्रपट आहे, आणि फर्स्ट आर ऑलवेज स्पेशल, त्यामुळे माझ्यासाठी हा चित्रपट खूप माझ्या हृदयाच्या जवळ आहे. मी जेव्हा ह्याची स्टोरी ऐकली तेव्हा मी ऐकता क्षणी त्याच्या प्रेमात पडले, आणि मला माहिती होतं कुठेतरी की ही लोकांना नक्की आवडेल, कारण ती अगदी मनापर्यंत पोचणारी गोष्ट आहे. त्यामुळे मी आतुरतेने वाट बघतच होते आज चित्रपट यायची, आणि तो फायनली आता येतोय, त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. पण तुला काय काय फीडबॅक्स मिळत आहेत ज्या पद्धतीचं पोस्टर आलं, टीजर आलं त्याच्यानंतर? खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस आहेत सगळ्यांचे, आणि मला माझ्या जवळचे आणि बरेच लोक म्हणतात की वी आर वेटिंग टू वॉच यू इन द फिल्म, कारण माझा पहिलाच चित्रपट आहे, त्यामुळे दे आर इगरली वेटिंग फॉर द ट्रेलर नाव. सगळेच वाट बघतायत. आदिनाथ, आणि महत्त्वाचा विषय पाणी हा विषय मराठवाड्यातलं जे खरं प्रकरण आहे ते याच्यातून मला वाटतं समोर येईल, सादर होताना दिसेल. पण पाणी प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, आणि हा चित्रपट करत असताना त्याबद्दलचं वाचन असेल की काय काय लोकांना फेस करावं लागतं आहे आजही गावागावांमध्ये, तर ती तुझ्यासाठी कशी राहिली असेल प्रोसेस? म्हणजे मला वाटतं ते मूळ कारण होतं मी हा विषय निवडायचो, कारण खरंच खूप भीषण परिस्थिती आहे, आणि खास करून आपण शहरात राहणारी लोक ना, आपल्यापर्यंत ती झळ पोचत नाही. आपला पाण्याशी संबंध फक्त नळापुरता आणि आपल्या बाटलीपुरता येतो, त्याच्या पलीकडे आपल्याला पडलीच नाही आहे. नळात जर पाणी येत नसेल तर आपण 1-2 तास अस्वस्थ होतो, पण परत पाणी आलं की हां आलं, ते कुठून आलं, ते का आलं, ते कशामुळे येत नव्हतं,
ह्याची आपल्याला फार पडलेलीच नसते. आपण आपल्याच कामामध्ये आणि आपल्याच व्यापांमध्ये आपण इतके गुंतलेलो असतो. आपण खूप उथळ झालेलो आहोत त्या बाबतीत इन जनरल सगळेच, म्हणजे नॉट जस्ट शहरातली लोक मी म्हणेन, पण खास करून शहरातली लोक. आणि त्याचं कारण आपण शोधलं पाहिजे आणि त्याच्यावरती काहीतरी आपण उपाय शोधला पाहिजे. कारण एक 100पैकी 99 लोकांना हे माहीत नसणार की त्यांच्या नळाला पाणी कुठून येतं. तो आत्ताही इथून बाहेर पडून 10 लोकांना विचार, त्यातला एक माणूस तुला सांगेल की तानसा, वैतरणा हे कुठे आहेत. ही नावं पण ऐकली नाहीत लोकांनी. आपण ह्या तलावांना, नद्यांना आपण देवींची नावं दिली होती आणि आज त्यांचं दैवत्व हरवलंय. त्याचं काय कारण आहे? आणि ते कारण हे आहे की आपण ती आपली जबाबदारी आपण दुसऱ्यांवर सोपवली आहे. पाण्याच्या प्रती आपली जबाबदारी आपण इतरांवर सोपवून आपण आपल्या ह्याच्यातच रमलो आहोत. पण वेळ निघून गेलेली आहे ऑलरेडी. म्हणजे ते आपल्यापर्यंत आज नाही पोचली आहे, पण ती उद्या पोचेल झळ. पण जगात अनेक ठिकाणी पाणी संपलेलं आहे ऑलरेडी. लोकांचे जीव जात आहेत. आजही मराठवाड्यात लोकांचे जीव जात आहेत पाण्यापायी. तर हा मोटिव्ह होता माझा, ह्या विषयावरती रिसर्च करायचा आधी. मग रिसर्च करता करता मला एक गोष्ट सापडली. मी सत्यमेव जयते ही आमिर खाननी बनवलेली सिरीज ती बघत होतो आणि त्यात मला त्यांनी एक एपिसोड केला होता पाण्यावरती. वॉटरचा एक एपिसोड आहे त्यांचा. आणि त्यात मला एक इंटरव्ह्यू सापडला. तो इंटरव्ह्यू होता हनुमंत केंद्रे यांचा. हनुमंत केंद्रे हा एक साधा सामान्य माणूस आहे. अगदी साधा सामान्य गरीब माणूस आहे. नागदरवाडी एक गाव आहे नांदेड जिल्ह्यातलं. तो अख्खा पट्टा मराठवाड्याचा आपला दुष्काळग्रस्त पट्टा आहे. आणि त्या गावात, त्या परिसरात कोणी आपल्या मुलीला लग्नात देत नव्हतं. आजही तिथे बरीच गावं जिथे कोणी आपल्या मुलीला किंवा तिथे कोणी लग्न करत नाहीत, लग्न होत नाहीत तिकडे त्या मुलांची. तर ह्याचं एका मुलीबरोबर त्याची एंगेजमेंट झाली. पण त्यांना कळलं ती कुठेतरी नांदेडच्या आसपासची होती. तिचं नाव होतं सुवर्णा. जी भूमिका रुचानी साकारली. पण त्यांना कळलं की नागदेरवाडीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे. लोकांना 4-4 किलोमीटर रोज चालावं लागतं पाणी आणायला दिवसभर. तर त्यांनी लग्न मोडलं. आणि हा हनुमंत ही वॉज शॅटर्ड यार. कारण एकतर ते लग्न होतं नाही, त्याचं एक मुलगी सापडली होती आणि ती सुंदर होती, त्याचं तिच्यावर प्रेम जडलं होतं. तो त्या मुलीला जाऊन भेटला आणि तिला बोलला की मला तुमच्या संगच लगीन करायचं आहे, पण मी तेव्हाच करीन जेव्हा माझ्या गावात पाणी असेल आणि मी आणतो पाणी. तुम्ही थांबाल का माझ्यासाठी तोपर्यंत? आणि पुढे काय झालं तो हा सिनेमा आहे. नक्कीच. आज त्या गावात नागदरवाडीत 365 दिवस पाणी असतं. ते गाव बाजूच्या शेजारच्या 4 गावांना पाणी पुरवतं. आणि जर हा एक साधा सामान्य माणूस, गरीब माणूस, जो काही नेता बिता काही नव्हता, जर हा एक माणूस अख्ख्या गावाला एकत्र आणून त्या अख्ख्या गावाची काय पलट करू शकत असेल, तर आपण सगळ्यांनी ठरवलं तर आपण काय नाही करू शकत. मला असं वाटलं की ही गोष्ट, ही प्रेरणा आपण लोकांसमोर मांडली पाहिजे. ही इन्स्पायरिंग जर्नी आहे आणि मला वाटतं प्रत्येकाला काही ना काहीतरी शिकून जाणारा हा प्रवास असणार आहे या चित्रपटातून. पण जसं आदिनाथने सांगितलं, रुचा, ती भूमिका साकारणं कशा पद्धतीने होतं, जर त्याबद्दल सांगितलं असतं. हनुमंत केंद्रे यांच्यावर हा चित्रपट आहे आणि सुवर्णा ही जी भूमिका आहे ती त्यांना आधार देणारी आहे. खूप पॉझिटिव्ह आणि सकारात्मक अशी ही भूमिका आहे. ही भूमिका साकारताना सुवर्णा ही नक्की काय आहे आणि कोण आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवला. त्यांच्या घरी मी राहिले, सुवर्णा केंद्रे यांच्या. आणि त्या अतिशय साध्या, सिंपल, पण मनाने अतिशय खंबीर आणि स्ट्रॉंग अशा आहेत. हे त्यांच्याकडे तुम्हाला भेटता क्षणी कळतं त्यांना भेटून. त्यामुळे त्यांना भेटून भेटल्यानंतर मलाही हे पात्र साकारणं खूप सोपं झालं.
वा. पण मला असं वाटतं ही पण इन्स्पायरिंग त्यांची एक वेगळी जर्नी असणार आहे, त्याच्यातून तुझी भूमिका सांगेल. पण तुझं सिलेक्शन कसं झालं होतं त्याच्यासाठी? मी आणि आदिनाथने विजयाबाईंचं, डॉक्टर विजया मेहतांचं वर्कशॉप केलं होतं. तर तिथे मी एक मोनो ॲक्ट परफॉर्म केला होता विजयाबाईंसमोर आणि सगळे जे वर्कशॉपमध्ये होते त्यांच्यासमोर. आणि मग आदिनाथ आणि मी स्टेड इन टच. आणि एके दिवशी आदिनाथचा मला फोन आला की ही अशी अशी गोष्ट आहे. आणि त्याच्या आवाजात जे पॅशन होतं ते मला लगेचच मला जाणवलं ते पॅशन. आणि मी त्याच्याकडे आपसूक ओढले गेले त्या गोष्टीकडे. आणि मी म्हणाले की मला ही गोष्ट ऐकायलाच पाहिजे. मी जेव्हा ती ऐकली तेव्हा मी त्याच्या प्रेमात पडले. आणि मी मला मग ते दुसऱ्या सेकंदाला ठरवलं की मला ह्या चित्रपटाचा भाग व्हायला आवडेल. ऑफकोर्स त्याच्यानंतर ऑडिशन्स झाले आणि मी खूप नशीबवान आहे की मी ह्या पात्रासाठी निवडले गेले. थँक्यू. पण आदिनाथ, दिग्दर्शन म्हणून काम करणं, कारण महेश कोठारे सर अनेकांसाठी मोठे इन्स्पिरेशन आहे आणि ते तुला त्यांच्याकडनं लहानपणापासून तू बघत आलेला आहेस आणि त्यांना भेटल्यानंतरही इतकी छान पॉझिटिव्हिटी आम्हाला मिळत असते. आणि आय एम शुअर ते सेटवर असेल, ॲज अ निर्माता असेल, त्यांची ती काम करण्याची प्रोसेस, या प्रोसेस बघत जात असताना जेव्हा तू याच्यामध्ये उतरत असतो तुझ्यासाठी कशा पद्धतीने असते. आणि महेश सरांचं मुळात ते एक वडील म्हणून काय पद्धतीने तुला गाईड करत असतात? त्याचं गायडन्स मला पदोपदीच, म्हणजे मी नशीबवान आहे की मी त्यांचा मुलगा आहे. त्याच्यामुळे गाईड तर ते माझ्या सतत पाठीशी असतातच. पण ते संस्कार लहानपणापासून माझ्यावरती होत गेलेत मला वाटतं, त्यांचे, माझ्या आईवडिलांचे, आजी आजोबांचे. आणि आम्ही सगळे आमचे प्रोजेक्ट्स जे असतात इट इज ऑल अ फॅमिली ॲक्टिव्हिटी. आणि त्यात संपूर्ण फॅमिलीची इन्व्हॉल्वमेंट असते. प्रत्येक शूटिंग हे फॅमिलीचं पिकनिक सारखं असतं आमचं. आणि लहानपणापासून वडिलांबरोबर माझी मे महिन्याची सुट्टी म्हणजे आम्ही घरात वी आर कम्प्लिटली, म्हणजे देर इज नथिंग फिल्मी अबाउट अस ॲट होम. वी आर अन ॲब्सोल्यूट मिडल क्लास फॅमिली. बट माझी सुट्टी, नॉर्मली लोक मे महिन्याच्या सुट्टीमध्ये किंवा ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये गावी जातात. मी माझ्या वडिलांच्या सेटवर जायचो. एवढाच फरक होता. मी बागडायचो शालिनी स्टुडिओमध्ये, मी बागडायचो जयप्रभा स्टुडिओमध्ये कोल्हापूरला. तर मी वडिलांबरोबर, आणि आज मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा मी खरंच इतका भाग्यवान आहे की मला ते सगळं इतकं जवळून तेव्हा बघता आलं. तेव्हा मला त्याचं भान नव्हतं, कारण मी आपलं वावरायचो. पण आज जेव्हा मी सगळ्या गोष्टी स्वतः फिल्म बनवतोय किंवा करतोय तेव्हा आपोआप त्या गोष्टी मला भिनल्यात नसानसात, अशा मला त्याची जाणीव होते. मी ते सगळं जवळून बघितलं आहे. ॲनालॉग फॉर्मॅट खूप जवळून बघितला होता मी. म्हणजे वडिलांसोबत मी एडिटिंगला पण जायचो, पण तेव्हा मी टाइमपास करायला जायचो तिकडे. म्हणजे डॅड स्टँडबॅकवरती ॲक्च्युअल एडिटिंग करायचे. मी तेव्हा शाळेत होतो आणि शाळा सुटल्यावरती मी जर डॅड घरी असतील आणि ते संध्याकाळी जात असतील तर मी त्यांच्यासोबत त्यांचं शेपूट म्हणून मी जायचो. आणि तिकडे मी स्टँडबॅकवरती ॲक्च्युअल फिल्म एडिटिंग, द रॉ फॉर्मॅट मी तेव्हा बघितला होता जवळून, जो मला आज बघून त्याची खूप गंमत वाटते की मी माझ्या वडिलांच्या मांडीत बसून बघितलं आहे फिल्म्सला सेलोटेपनी जोडताना, त्याच्यावर शॉट कोरला ओके शॉट कोरला जाताना, ह्या सगळ्या गोष्टी मी ते सगळं बघितल्यामुळे आय एम क्वाईट, म्हणजे आय थिंक आय एम द लास्ट ऑफ द जनरेशन ज्याला हे सगळं अनुभवायला मिळालं आहे. तर अर्थात हे सगळे संस्कार लहानपणापासून होत गेले. स्टोरी टेलिंग हे आमच्या घरात आमच्या सगळ्यांच्या नसानसातच भिनलं आहे असं वाटतं. खरं त्याची सुरुवात माझ्या आजीपासून झाली, कारण माझी आजी इज द ओरिजिनल स्टोरी टेलर. तिच्या गोष्टी म्हणजे मला अजूनही आठवतं, लक्ष्मीकांत बेर्डेपासून, लक्षा अंकलपासून सगळे अशोक मामा, सगळ्यांना त्याच्या माझ्या आजीच्या गोष्टी पाठ असायच्या. आणि माझी आजी असं रंगवून चढवून अशा गोष्टी सांगायची, खास करून भूताच्या. तिला भूताचे एक्सपिरियन्सेस खूप यायचे. तिथून सगळं सुरुवात झाली होती. हा एक्झॅक्टली, सगळं फॅन्टसी अँड ऑल दॅट तिथून सगळी सुरुवात झाली आहे. आणि रात्री झोपताना रोज मला आजी गोष्ट सांगायची. मला आजी आजोबांच्या मध्ये मी झोपायचो आणि मी आधी त्यांना मला कुशीत घ्यायला सांगायचो, सो दॅट आय एम प्रोटेक्टेड. आणि मग मी सांगायचो की भूताची गोष्ट सांग.
तर हा रोजचा कार्यक्रम असायचा. पण तुला असं वाटतं आता तू असं फिल्म मेकिंग आणि हे सगळं करत असताना की तो महेश कोठारे सरांचा जो जॉनरा आहे तो तेच बघायचं की कोठाऱ्यांचं चित्रपट म्हटलं ते हे काहीतरी इंटरेस्टिंग असणार आहे, तर ते पुढे तुला घेऊन जायचंय? तुला असं वाटतं की काही त्याच्यात तशा पद्धतीचं? नक्कीच आवडेल यार. पण वडिलांकडून वडिलांनी सगळे जॉनर हाताळले आहेत माझ्या वडिलांनी पण. आणि मी त्यांच्याकडून एक शिकलो की आपण कुठलीही गोष्ट सांगत असलो ती मनापासून आणि अगदी अंतःकरणापासून आपण सांगितली पाहिजे, मगच ती तशी मांडली जाते आणि मग ती लोकांपर्यंत पोचते. वडिलांनी जे करून ठेवलं आहे तिथे मी शक्यच नाही ते आसपास पण विचार करणं. पण मला वाटतं की गोष्टी सांगणं ही माझी लहानपणापासूनची एक आवड आहे, इच्छा आहे आणि मला ते करायला आवडतं. गोष्टी सांगायला आवडतं. आपण गोष्ट सांगतो तेव्हा समोरचा व्यक्ती मस्त छान कान लावून ऐकतो, त्याला आवडते गोष्ट. ह्यात आपल्याला एक सुख मिळतं एक कलाकार म्हणून. तो एक नट म्हणून असो, निर्माता म्हणून असो, दिग्दर्शक म्हणून असो, लेखक म्हणून असो, जे काय असो. पण गोष्टी सांगायला मला खूप आवडतं. चांगल्या गोष्टीचा भाग व्हायला मला खूप आवडतं. इव्हन तू या चित्रपटाबद्दलही आता सांगताना ज्या पद्धतीनं खुलवून छान सांगत होतास की तुझ्याकडे ती कला आहे आणि फार क्वचित लोकांकडे असते. थँक्यू सो मच. माझ्या वडिलांचं नरेशन हे जगप्रसिद्ध आहे. माझ्या वडिलांची नरेशनची स्टाईल ही तुम्हाला जर कॉम्प्लिमेंट देत असेल तर माझ्यासाठी ती खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. कारण इट इज समथिंग आय ऑलवेज अस्पायर टू रिसीव्ह दॅट कॉम्प्लिमेंट. कारण मी बघत आलोय माझ्या वडिलांचे नरेशन्स जे असायचे तेव्हा ते ज्या प्रकारे रंगवून गोष्ट सांगायचे, मी त्यात बॅकग्राऊंड म्युझिक पण असायचं त्या नरेशन मध्ये. पण या आय थिंक ते संस्कार माझ्यावरती लहानपणापासून झाले आहेत. पण आय एम ओनली ट्राईंग माय बेस्ट. पण जिजासाठी पण येते की ती पण सेटवर येऊन वगैरे तिला आवड वाटते? ती माझ्याही पलीकडे गेली आहे. म्हणजे तिला रात्री गोष्ट सांगताना ती कधी कधी मला करेक्ट करते की नाही डॅडा असं नाही, ते असं झालं पाहिजे ऍक्च्युली गोष्ट. ती स्वतः फॅन्टसाइज करून ती स्वतः सांगते की आपण ती अशी नको सांगू मला गोष्ट, तू मला तशी सांग. म्हणजे त्या जनरेशन पर्यंत पण पोहोचलंय हे सगळं. आणि परफॉर्मर झाली, ती फिल्म बघते. म्हणजे तिला आता मुंजा खूप आवडला आदित्य सरपोतदारचा आणि ती मुंजाचा आवाज काढते. इंटरेस्टिंग. या सो शी इज देअर ऑलरेडी. म्हणजे सगळे जीन्स ते येत आहेत तिच्यात पण आणि तिलाही आवडते असं वाटतंय. पण या चित्रपटाविषयी मला आणखीन विचारायचं आहे, कारण तू सुरुवातीला नाव घेतलं प्रियंका चोप्रा यांचं, कारण निर्माती म्हणून ती या चित्रपटाला. पण तिच्यासोबत काम करणं असेल, कारण ग्लोबल आयकॉन आहे आता ती. म्हणजे मराठी तर करतेच आहे, हिंदी असेल किंवा ग्लोबली ज्या पद्धतीने तिचं काम आहे आणि एक माणूस म्हणून प्रत्येकाला इन्स्पायरिंग अशी तिची जर्नी आहे. तर या चित्रपटाच्या निमित्तानं प्रियंका चोप्रा सोबत काम करणं असेल. आय एम ब्लेस्ड. खरंच मी नशीबवान आहे. मला प्रियंका चोप्रा, मधु चोप्रा, सिद्धार्थ चोप्रा आणि रश्मी कुलकर्णी जी त्यांच्यासोबत तेव्हा क्रिएटिव्ह प्रोड्युसर होती, असे निर्माते लाभले ही फिल्म बनवताना. आणि आता रिलीज करताना नेहा बर्जाटिया, राष्ट्रीय एंटरटेनमेंट सारखे निर्माते लाभले. मी खरंच भाग्यवान आहे की हे दोन्ही निर्माते त्यांनी मला इतकी सुंदर सूट दिली, एक खुलं मैदान दिलं स्वतःची क्रिएटिव्हिटी दाखवायला, एक्सप्रेस करायला. आणि ते खूप रेअर असतं आजच्या काळात. तुझा बॉस किंवा तुझे प्रोड्युसर तुझ्यावरती विश्वास ठेवत आहेत, असा प्रोड्युसर किंवा असा बॉस सापडणं इज अ व्हेरी रेअर थिंग इन टुडेज टाइम. आपण एकमेकांवरती विश्वास, म्हणजे लोक आपल्यावरती विश्वास ठेवतील ह्यासाठी इधर तुमचं बॉडी ऑफ वर्क हवं, तुमचा अनुभव हवा. पण जेव्हा तुम्ही पहिली फिल्म बनवत असाल, मी नवोदित दिग्दर्शक आहे, ही माझी पहिली फिल्म आहे, मला अजून माझं कॅलिबर सिद्ध करायचं आहे. आणि प्युअरली आमच्या स्क्रिप्टवर एका निर्माता तयार झाला, माझ्यावर पैसे लावायला, त्या स्क्रिप्टवर पैसे लावा. खरंच त्याला मला वाटतं की नशीब लागतं की असा निर्माता सापडला. आणि प्रियंका चोप्रा इज अ प्रोड्युसर लाईक दॅट. कारण तिने म्हणजे मी खरंच थक्क झालो तिचं डेडिकेशन आणि तिचं हार्डवर्क बघून. म्हणजे उगाच नाही कोणी त्या लेवलला पोहोचत प्रेरणा. म्हणजे आज प्रियंका चोप्रा इज अ ग्लोबल आयकॉन. देर इज अ रिझन, इट इज हर हार्डवर्क यार. म्हणजे ती जेव्हा पाणी ही फिल्म आम्ही त्याचं स्क्रिप्टिंग चाललं होतं, प्री प्रोडक्शन चाललं होतं, तिची इन्व्हॉल्वमेंट तेव्हा जेवढी होती
तिने स्क्रिप्ट ऐकली, तिने तिने इनपुट्स दिले, फायनल कट तिने माझ्यासोबत बघितला बसून, आणि त्यावर तिने एडिटमध्ये काय इनपुट्स सांगितले. आणि हे सगळं करताना ती हॉलिवूडमध्ये एक वेबसिरीज शूट करत होती, तिचे इंटरनॅशनल सोशल वर्क चालू होतं UN बरोबर. हा सगळा व्याप हँडल करत होती ती. पण या चित्रपटाच्या बाबतीत आणखीन काही गाणी येणार आहेत का, किंवा काही काही, तर त्याबद्दल जर सांगितलंस तर, किंवा ट्रेलर फुल फ्लेज. आणि टीजर आत्ता आलाय आमचा, तो सध्या ट्रेंड होतोय नेटवर. वी आर द 4th मोस्ट वॉच्ड व्हिडिओ ऑन द नेट टुडे. आणि उद्दंड प्रतिसाद मिळतोय आम्हाला, खास करून त्या गोष्टीला, की ही गोष्ट तुम्ही इतकी छान गोष्ट सांगताय, अशी गोष्ट बघितली पाहिजे. मोठे मोठे यूट्यूबर्स, मोठे मोठे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते सगळ्यांनी हा टीजर उचलून धरलाय आणि ते शेअर करतायत सोशल मीडियावर आणि सगळे कौतुक करतायत. पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्या टीजरमधलं जे म्युझिक आहे, जे त्या टीजरच्या शेवटला जे गाणं येतं त्याचं खूप कौतुक होते. आणि लोक सगळे उत्सुक आहेत की ते गाणं आम्हाला ऐकायचं आहे. तर लवकरच मी तुम्हाला ही एक्सक्लुझिव्ह बातमी देतो की लवकरच पुढच्या 2-3 दिवसात आमचं एक नवीन गाणं, टायटल ट्रॅक पाणीचं, लॉन्च होणार आहे. जे गाणं कंपोज केलं आहे गुलराज सिंग ह्या म्युझिक डिरेक्टरनी, आणि ते गाणं गायलं आहे द वन अँड ओनली शंकर महादेवन यांनी. कमाल कमाल. आम्ही त्या गाण्यासाठी देखील उत्सुक आहोत. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.